GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। मालपूर इथं श्री संत सावता महाराज मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील पावनभूमीत श्री संत सावता महाराज मंदिरात संत सावता महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिकीर्तन सप्ताहाच्या 35व्या वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहातील आजच्या 33व्या दिवशी हरिभक्त गायक श्री दत्ताजी महाराज देवळीकर यांच्या मधुर वाणीतून सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालक हरिभक्त परायण मोहनदास महाराज आळंदीकर यांच्यासह राजाराम जिभाऊ आणि श्रीमती कार्तिका महाजन यांनी पारायणाची सेवा बजावली। आजच्या कार्यक्रमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 3 चरणांचा अभंग घेण्यात आला। मृदंगाचार्य चेतन महाराज आळंदीकर आणि गायनाचार्य कल्पेश महाराज शेरीकर यांनी उत्कृष्ट साथ दिल्याने कीर्तनाला विशेष रंग दिला। कीर्तन ऐकण्यासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। तसेच बालगोपाळ भजनी मंडळांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण व्यासपीठ भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते। या धार्मिक सोहळ्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण सिल्लोड एक्सप्रेसचे शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी केले। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। प्रत्येक कीर्तन एक एक दिवस आपल्या या सप्ताहाला रंग चढतोय असं या ठिकाणी आता वाटायला लागलंय। भगवान पांडुरंगाच्या कृपेने वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा, वैकुंठवासी बापू महाराज, त्याचप्रमाणे यशोदा लोणेरकर, त्याचप्रमाणे परमेश्वर नाना सुरायकर, त्याचप्रमाणे छोटे दादा यांच्या सहकार्य प्रेरणेने आणि संत सावता महाराज भजनी मंडळ मालपूर यांच्या खऱ्या मार्गदर्शनाने हा संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा आणि या सोहळ्यात गेला 35 वर्षापासून करतोय। 35वे वर्ष आणि या 35व्या वर्षाची सेवा, 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण दत्ताजी महाराज देवडीकर यांना आपण या भजनी मंडळामार्फत दिलेली होती। महाराजांनी ती स्वीकारली, आले आणि गोड असं ज्ञानामृत आपल्याला दिलेलं आहे। आजचं कीर्तन सर्वांसाठी एक दृष्टी देणार आहे। जशी दृष्टी तशी सृष्टी। भगवंतावर विश्वास असला की भगवंत भेटतो, याची उदाहरणं महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहेत। भाव तिथं देव। आज महाराजांनी आपल्याला समजावून दिलं, प्रत्यक्ष जर मनात भाव असेल तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही। आणि आपला संसार, आपलं जीवन जर कधी तुम्हाला उन्नत करायचं असेल तर श्रद्धाच्या या कीर्तनांमध्ये येणं हे किती महत्वाचं आहे ते या महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। महाराजांचे यजमान आज बटू सिंग गोविंद सिंग